नमस्कार. जय लिपिक. मी लिपिक संघाचा एक लिपिक सेवक या नात्याने आपणास सांगू इच्छितो का विविध विभाग असो, जिल्हा परिषद, जलसंपदा, न्याय विभाग, राज्यातील सर्व विभागांमध्ये लिपिक केडर हा काम करतो. मित्रांनो, लिपिक सुरुवातीचा प्रस्ताव स्वीकारल्यापासून तर तो पारित करण्यापर्यंत किंवा त्या प्रस्तावाचे लेखे जतन करण्यापासून त्याचं प्रत्येक प्रकारचं ऑडिट, लेखापरीक्षण हा लिपिकच करत असतो. त्यानंतर ते रेकॉर्ड जतन करून ठेवणे व त्याची विल्हेवाट लावणे अशा विविध प्रकारचे लिपिक काम करत असताना केवळ लिपिक हा एकच संवर्ग वेतन त्रुटीपासून पाठीमागे आहे. गेल्या 4थ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेला वेतन त्रुटी प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यासाठी 4था वेतन आयोग गेला, 5वा गेला, 6वा गेला. आता 7व्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी संदर्भात विविध समित्या स्थापन झाल्या, परंतु लिपिक संवर्गाची कुठलीही मागणी मंजूर करण्यात आली नाही. त्यासाठी आज राज्यातील सर्व विभागातील लिपिक एकत्र येऊन संघर्षासाठी उतरलेला आहे. विविध जिल्हे असो, तालुके असो, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तयार होत आहेत आणि मोठ्या संख्येने लिपिक संवर्ग या आपल्या मूळ प्रश्नासाठी एकत्र येऊन संघर्षात उतरलेला आहे. तरी माझी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे का लिपिकांवर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करावा व वेतन त्रुटीपासून प्रलंबित असलेला लिपिक यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी आपणास विनंती करतो. तसेच सर्व राज्यातील लिपिकांनाही सांगू इच्छितो हा जो आपला जो प्रश्न आहे तो केवळ वेगवेगळ्या विभागातील संघटना पूर्ण करू शकत नसल्याने हा जो लिपिक आहे तो संपूर्ण राज्यामध्ये असल्याकारणाने संपूर्ण राज्यातील विविध संघटना लिपिकवर्गीयांच्या ह्या एकत्र येत आहेत व आपणही सर्वांनी एकत्र येऊन संघर्षात उतरावं अशी मी सर्वांना विनंती करतो.